ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याला उद्या 12 वर्ष पूर्ण होत आहेत। या हल्ल्यातील शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी मरीन ड्राइव्ह परिसरातील पोलीस जिमखान्याजवळ 2008 साली स्मारक बनवण्यात आलं होतं। सध्या याच परिसरात कोस्टल रोडचं काम सुरू असल्याने या स्मारकाजवळ जाणं शक्य नाहीये। त्यामुळे पोलीस प्रशासनाने नवीन पोलीस आयुक्तालयासमोर नव्या स्मारकाच्या कामाला सुरुवात केली आहे। 2008 साली जो दहशतवादी हल्ला झाला होता त्या दहशतवादी हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मरीन ड्राइव्ह परिसरातील पोलीस जिमखान्याजवळ एक स्मारक बनवण्यात आलं होतं। यंदा या स्मारकाजवळ जाता येणार नाहीये, कारण की मुंबईत ठिकठिकाणी कोस्टल रोडचं काम सुरू आहे। मरीन ड्राइव्ह परिसरात देखील दिवस रात्र कोस्टल रोडचं काम सुरू आहे आणि त्यामुळे जे स्मारक आहे त्या स्मारकाजवळ जाणं अशक्य झालेलं आहे आणि त्यामुळे आता पोलीस प्रशासनानं नवीन पोलीस आयुक्त कार्यालय जे आहे त्या कार्यालयाच्या समोरच अशा प्रकारचं स्मारक पुन्हा एकदा बनवण्यास सुरुवात केलेली आहे। वरिष्ठ पोलिसांच्या माहितीनुसार याच ठिकाणी आता हे कायमस्वरूपी स्मारक असणार आहे। दरवर्षी या ठिकाणी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, राज्यपाल असतील, असे राज्यभरातील प्रमुख व्यक्ती येत असतात, शहीदांना नमन करण्यासाठी येत असतात। यंदा मात्र या कोस्टल रोडच्या कामामुळे हे शक्य होणार नव्हतं आणि त्यासाठीच अशा पद्धतीनं एक नवीन स्मारक तयार करण्याचं या ठिकाणी काम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 26/11 हल्ल्याला जवळपास आता 12 वर्ष पूर्ण होत आहेत। तब्बल 200 पेक्षा जास्त नागरिकांना यामध्ये जीव गमावला होता। यामध्ये काही प्रमुख वरिष्ठ अधिकारी देखील गेले होते। त्यामध्ये हेमंत करकरे असतील, यासोबतच अशोक कामटे असतील, अंबादास गुळवे असतील किंवा शहीद उन्नीकृष्णन असतील, या अशा प्रकारच्या जवानांना आपलं शहीद झाले होते। त्यांना देशाचं रक्षण करताना या ठिकाणी आपलं बलिदान दिलं होतं आणि त्याचंच कुठेतरी एक सर्वसामान्य नागरिकांना एक आठवण राहावी, या ठिकाणी येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती मिळावी, यासाठीच एक स्मारक आता कायमस्वरूपी सीपी कार्यालयासमोर करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन धर्मेंद्र पांडेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई।